कढी भात बनवू राहिले. किती वेळ लागेल? आता अर्धा तास लागला. आणि चपात्या करायची आहे, कढी बनवायची. बर लवकर कर. माऊली भाऊ 20 मिनिटं बाकी बर का. मग जेवण करू आपण मस्त. काय नाही बसलोय निवांत. जायचं का वाघ पाहायला? आम्ही वाघ पाहायला चाललोय. हा तर मित्रांनो, आमच्या इथं जो वाघ दिसला होता आम्हाला, तर त्याच्यासाठी पिंजरा लावलेला आहे. 2-3 दिवस झाले तसा. पण त्या पिंजऱ्यामध्ये वाघ आलाय का नाही ते आता आम्ही पाहायला चाललोय. वाघ अडकला असेल का पिंजऱ्यात नाही माहिती. वाघ परत दिसलाच नाही हा ना आपल्याला. इथं वाघ दिसला होता आपल्याला त्या दिवशी. गावात कुठे घेऊन राहिली तेव्हा हा ना, एकदम त्या उसाला कडेलाच गवत घेऊन राहिली ती बघा ना. आणि आपण तिला जायला घाबरतो. हा ना, त्यांना भ्याव कसं वाटत नाही हा ना. त्यांना दिसत नाही, आपल्याला दिसला म्हणून आपण घाबरतो. ज्याला दिसला नाही का तो घाबरत नाही. ओके पिंजरा बसेल जाऊ. यांना विचार बरं वाघ दिसला होता का नाही अजून. यांच्या जवळ घे बरं गाडी. अरे परलात काय वाघाचं? 2-3 दिवसापासून दिसलाच का बरं, काय माहिती. काही दिवसांना रात्री कुत्र पडलं होतं इरी म्हणजे. मग काढलं का ते? काहीच काढलं. तिला काय येतच नाही. कोंबड्या आहे का मेले? नाही ना, कोंबड्या आहे जेवण. त्याला दाणे बिनी टाकले ना, पाणी पाजलं ना. पाहून आलो ते पडलं दार. हा ते पडून गेलं. कसं काय? काय नाही, आता पाहिलं मी. तर मित्रांनो हे बघा, वाघासाठी जो पिंजरा लावलाय त्या पोलाजवळ आहे. ऑफ रोडिंग चालू आहे ना माऊली. दार पडला म्हणजे काहीतरी असेल बरं का. उतरू नका बरं का डायरेक्ट कोणी. काही असू शकत, कारण दरवाजा पाडला म्हणजे सोपं नाही. ऑटोमॅटिक नाही पडत दरवाजा कधी. ते पिंजऱ्याचा कागद कुठे गेला? कागद जाऊ द्या. कोंबड्या बी काय ते कोंबड्या पण नाही त्याच्यात. हरण दे ना हरण. थांब 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 थांब. उतरू नका. उतरू नका. उतरू नका. ते काय ते लोक आहे ना तिकडे आले ते. हा हरण दे बरं. तो पाहिजे किती घाबरतोय. निघालो काय करायचं. माऊली तू थांब गाडी 2 मिनिटं, उतरू नको. तर मित्रांनो हे बघा, या वस्तीवर आहे ना वाघासाठी हा पिंजरा ठेवलेला आहे. पण या पिंजऱ्यात ज्या कोंबड्या ठेवल्या होत्या जिवंत, त्या या ठिकाणी काय दिसत नाही. नेमके गेल्या कुठं? काहीच नाही त्याच्यात. आणि हा एकच काय खाली पडले, मग तो वाघ कसा अटकला याच्यात? कोंबड्या काय पेपरला. अहो हे गेट पडलंय, ते निदान वर तर करून द्यायचं हे गेट. याच्यात गेट बंद असलं होतं, वाघ कसं काय येईल त्याच्यात. तर हे बघा, ह्या याच्यात अजून काहीच अडकेल नाही, वाघ बी काहीच नाही. तरी पण हे दार आपोआप बंद झालेलं आहे. कर थोडं वर कर. तर मित्रांनो हे बघा, आता ह्या पिंजऱ्याचं आहे ना हे दार बंद झालेलं होतं. आता आम्ही हे वर करून दिलंय. वाघ या ठिकाणी काय अजून अडकलेला नाहीये. आणि कोंबड्या कुठे गेल्या हो दादा? का बरं? तो वाघ तर अडकला पाहिजे ना. चालू आहे का पाहू दे ना. ते वाघाच्या पिंजऱ्यात जाय ना. काय काढ रे त्याच्यावर. आपण लावलंय काम करीत का नाही तेच ना. तर बघा मित्रांनो, हे गेट पडलेलं होतं. बरं झालं आम्ही या ठिकाणी आलो आणि हे बघितलं. कारण की वन विभागाच्या लोकांनी या ठिकाणी हा पिंजरा ठेवलाय. 3 दिवस झाले बहुतेक या ठिकाणी हा पिंजरा ठेवलाय. अजून वाघ काय ट्रॅप झाला नाही. आणि यांनी या कोंबड्या पण उन्हामुळं त्यांनी घरी नेऊन ठेवलाय. या ठिकाणी कोंबड्या ठेवलेल्या होत्या. मग तुम्ही संध्याकाळी कोंबड्या ठेवून द्या बरं का या पिंजऱ्यामध्ये. कारण तो वाघ सापडला पाहिजे, पटकन पकडला पाहिजे. आणि हे मग झाकून बी घ्यायचं. हा कागद कुठे याच्यावरचा? हा तो कागद इथं ठेवलाय झाडावर काढून. हे झाकून ठेवलं होतं ही जाळी. किती महिनाभर असा त्रास द्यायचा नाही. हा ना, महिनाभर तेच आम्हाला असं झोपा येऊन देत नव्हतं. का पिंजरा लावला म्हणून तो पळून गेला दुसरीकडे. सांगावं आता. तर आता आम्ही फायनली घरी निघतोय. आता आम्हाला पण प्रचंड भूक लागलेली आहे. ठसे आहे ना. ठसे कुठे? त्याची पावलाची उसामध्ये पाटामध्ये. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.